डीबीएन लाईव्हच्या मदतीतून ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील या ठिकाणी एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न डीबीएन लाईव्हने केला. पहिल्याच बॉलवरती इथून विकेट पडण्याची दाट शक्यता होती, परंतु शतरक्षक त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन चांगलं नव्हतं. रनआउटची संधी आहे आणि पंचांचं बोट त्या ठिकाणी आकाशाकडे विसावताना पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाला जरूर, परंतु त्यानंतर रनआउटच्या रूपाने संधी चालून आली आणि त्या संधीचं सोनं केलंय. पहिल्याच बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये या. गोवा ग्रुप टीमचा एक्स्ट्रा मेंबर प्लीज आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये या. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती ड्रामा करताना आपण पाहिला. कॅच ड्रॉप झाला, त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग स्टॉप रिझनला, तिथून थ्रो केला गेला आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाताना आपण पाहिली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. अजितला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आणि अजितने पहिल्याच बॉलवरती इथून प्रभावित करण्याचं या ठिकाणी काम केलं आपल्या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूचं खेळ ठिकाणी झाला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट येताना आपण पाहिले. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. आज या स्पर्धेची दुसरी रजनी, दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. लक्षात घ्या स्कोर अपडेट होणार नाही, कारण गोवा ग्रुप टीमचा एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. जर हे षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये जर तो एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पोहोचला नाही तर 3 रनची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल गोवा ग्रुप या संघाला. लक्षात घ्या. 2 बॉलचा खेळ झालाय आणि टीमची टोटल सध्या फलकावरती आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली, त्यानंतर ही सिंगल येताना आपण पाहिली. अजितला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आणि मागच्या दोन्ही बॉलवरती त्याने प्रभावित केले आपल्या संघाला. पुढचा बॉल बाउन्सरचा प्रयत्न, बाउन्सरवरती या ठिकाणी आपण पाहू शकतात मोठा फटका जरूर येतो आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. जयच्या बॅटमधून हा फटका पण पाहायला ज्या पद्धतीने स्ट्रोक केला होता, प्रॉपर टायमिंग त्या फटकावरती होता आणि सरळ बॉलला डीप मिड विकेटला डिपॉझिट केले गेले. टीमचे टोटल जाऊन पोहोचले फलकावरती एकंदरीत 8 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि अजितवरती हा प्रहार चढवला होता. त्यानंतर वेगवान चेंडू, नियंत्रण नाही या चेंडूवरती. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि राकेश राऊत सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. 5चा सिग्नल येतोय इट्स अ व्हाईट बॉल. 9 धावा फलकावरती लागल्यात. एका बाजूला भाविक आहे जो तो मोठे फटके खेळू शकतो आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती जयला, ज्याच्या बॅटमधून मागच्या बॉलवरती षटकार आलाय अजितच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल समोरील डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जो बाउन्स जरा हवा होता तो बाउन्स या ठिकाणी झाला नाहीये. बाउन्स प्राप्त झाला असता तर एक चांगला स्ट्रोक जरूर कन्वर्ट झाला असता, परंतु असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये घडलेलं नाहीये. चेंडूंचा जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. अजितला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला होता. बॉल जाईल डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये शतक त्या ठिकाणी पोहोचतो. तत्पूर्वी एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. बॅकअप चांगला झाला. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती एकंदरीत 11 आकड्यावरती. एकदम तर नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. आज दुसरी रजनी या स्पर्धेची आणि प्रेक्षकांची गर्दी होताना आपण पाहिले. सातत्याने या स्पर्धेसाठी एक चांगलं योगदान प्रत्येकाने आपल्या या स्पर्धेसाठी दिले गेले आणि त्या 12 संघ मालकांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद, कारण याच 12 संघ मालकांमुळे ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतो, यंदाच्या वर्षामध्ये एक नाविन्य
स्पर्धेचं आपण पाहिले. चांगला पुल शॉट जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी फिल्डर लावलाय आणि कुठली चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. जयदासच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता, परंतु त्यानंतर त्या षटकाराची परतफेड करता आलेली नाहीये. विकेट जातो या बॉलवरती. कॉन पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावले गेलेत गोवा ग्रुप फणसपाडा टीमचा जर विचार केला तर तिसरा सामना आजच्या रजनीमध्ये ते खेळतायत. मागील सामन्याचा जर विचार केला तर पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या आधीच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. विथ द बॉल आपण पाहिलं होतं भाविकला, ज्या पद्धतीने त्याने कामगिरी केली होती. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं भाविक थोडासा या ठिकाणी महागडा राहिला होता. त्याच्या आतमध्ये भाविकवरती एक मोठी जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या षटकात त्याने केली त्या गोलंदाजी मार्गवरती पंकजला आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा या गोलंदाजाने गाजवल्यात आणि त्या गोलंदाजीच्या नेतृत्वावरती या मॅचमध्ये सुद्धा आपला दमकम दाखवावा लागणार आहे, धमाका या ठिकाणी द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला भाविक आहे जो एक यंगस्टर आहे आणि मागील 2 हंगामांमध्ये या यंगस्टरने या ठिकाणी प्रभावित केले. आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी या ठिकाणी या खेळाडूने भाग पाडले. एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक लिडिंग प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल भाविकसाठी आउटसाइड ऑफ स्टंप त्या ठिकाणी ट्रॅव्हल केला होता. सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता भाविकने. ज्या पद्धतीने चेंडू आपण पाहिला, चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पंकजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी होता. चांगली आर्म ॲक्शन पंकजची आपल्याला पाहायला मिळते आणि अनुभव प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि तोच अनुभव या मॅचमध्ये दाखवून द्यावा लागणार आहे. बाउन्सरचा प्रयत्न या ठिकाणी दाखवलाय, फटका फसलाय, परंतु डीप मध्ये लॉंग लेगला फिल्डर नाहीये. त्यामुळे या बॉलवरती चांगलाच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. भाविकच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू डीजे. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवसिंग जाऊन पोहोचले फलकावरती 15 वरती आणि ट्रॅक वरती दिसते ती म्हणजेच गोवा ग्रुप फणसपाडा टीमची. या बॉलवरती फटका चांगला आहे. वॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड येतोय षटकार. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. चांगलं कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. साईड अँगलने फटका पण पाहिला, बरोबर स्लॉट मध्ये होता आणि लॉंग ऑफ मध्ये डिपॉझिट केले गेले. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. इंटेंट पॉझिटिव्ह आहे फलंदाज भाविकचा. मागच्या 2 बॉलवरती आणि या बॉलवरती सुद्धा चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हुक शॉट आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क षटकार. थैंक यू डीसी. जिंदगी के राहों पे मुश्किल आते रहेंगी, अब बस उम्मीद जगाए रखना. आज हंसने वाला कल तालियां बजाएगा. भाविक सडी या ठिकाणी टाळ्या वाजतायत. 5 बॉलमध्ये 17 धावांचं एक महत्त्वपूर्ण योगदान आपल्या टीमसाठी देताना पाहायला मिळतो आणि पंकजवरती हे प्रहार चढवल्यात. मागच्या 3 बॉलवरती अधिराज्य गाजवलंय फलंदाज भाविकने. नावं तर सर्व काही आहे. हा बॉल सुद्धा विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. शतशी त्या ठिकाणी येतात. वॉट अ कॅच, काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डोळ्यांची पाळणं फिटणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. एकदा झेल जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे या झेलसाठी. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता भाविकचा हा फटका इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे सूर मारला होता अजितने
आणि आउटस्टँडिंग कॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि या कॅचसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय रोहित चौधरी यांच्या मदतून या ठिकाणी अजितसाठी जबरदस्त असेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं आणि एक अत्यंत महत्त्वाची विकेट अर्थातच भाविक मैदानाच्या आतमध्ये आता नाही आहे त्याची विकेट या ठिकाणी गेले. 5 बॉल्स या ठिकाणी झाले अजूनही एक चेंडूच केलं बाकी आहे टीमची टोटल सध्या फलकआउट ते आपल्याला पाहायला मिळते. 27 वरती 3 धक्के लागलेत. पंकज स्लोअर वन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लोअर वनला पिक करता आलं नाहीये. नवीन फलंदाज मेघनाथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या फलकावरती आपण पाहतोय 27 आकड्यावरती. 27 रन स्कोरवरती आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. अजितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होतीच्या अजितने मागच्या ओव्हरमध्ये भाविकचा एक अत्यंत महत्त्वाचा झेल टिपला होता. तोच अजित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. एक बेस्ट ॲथलेटिक्स आपल्याला पाहायला मिळतो. अजित फिटनेस अप्रतिम आहे या प्लेअरची. वेगवान बॉल पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा त्यांना पाहायला मिळते या बॉलवरती. रोहित चौधरीकडून एक कॅश प्राईज झालं अजितसाठी. विकेट हॅट्रिक जर त्यांनी मिळवले तर 500 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. डिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने हा वेगवान बॉल पहिल्या चेंडूचं खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज अजितचा. आज अजित नावाची चर्चा या मॅचमध्ये जर रंगणार आहे यात काही शंका नाही आहे. कारण त्याच्या मदतून एक आउटस्टँडिंग कॅच आपण पाहिलाय आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा या ठिकाणी इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रायकरवरती मेघनाथ आहे. दुसऱ्या बाजूला प्रदीप. 0तून सुरुवात करावी लागणार आहे या 2 फलंदाजांना. परंतु समोर अजित आहे. इतक्या सहजासहजी अजित मोठे फटके खेळू देणार नाहीये. लाईन अँड लेंथ चांगली या गोलंदाजाकडे आणि त्याचबरोबर लाईन अँड लेंथवर ते गोलंदाजी सुरू आहे. मागचे दोन्ही बॉल आपण पाहिल्यात धावा आलेल्या नाही आहेत मागच्या दोन्ही बॉलवरती. वेग चांगला आणि त्याच वेगेवरती या ठिकाणी बीट केले गेले. वेगेवरती स्वार होता आला नाही आहे खऱ्या अर्थानं फलंदाजांना. एका बाजूला मेघनाथ आणि प्रदीप ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. इथून लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतून येतोय. अंपायरचा सिग्नल येतोय इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 29 या आकड्यावरती. फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर डीपमध्ये लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग त्या ठिकाणी लावला गेला. त्यानंतर डीपमध्ये कव्हरला आपण एक फिल्डर पाहतोय. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ ज्याची चर्चा आपण करत होतो आणि रणजितने कुठलीही चुकी केलेली नाही आहे. टीमचा कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आणि या बॉलवरती विकेट मिळते अजितच्या खात्यामध्ये. मिळतोय मान भोळाय स्वभाव. जाईल तिथं मिळतोय मान भोळाय स्वभाव. रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित 4 धक्के आतापर्यंत लागलेत गोवा ग्रुप फनसपड या टीमला. 29 या धावसंख्येवरती सध्या ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. भाविकची विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा धावांसाठी संघर्ष करायला लागलाय. अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकरवरती श्रेयसला बीट केले गेले. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कर्णधार मैदानामध्ये आला. अर्थातच श्रेयसला आपण पाहतो आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी चापने हा चेंडू डिलिव्हर्ड केला होता. फिगवान बॉल फ्लँक स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 बॉल्स त्या ठिकाणी झालाय. आता शेवटचे 2 चेंडू त्या ठिकाणी बाकी आहेत. 29 फलकावरती लागलेत आणि 29ला 4 धक्के आतापर्यंत लागलेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीपमध्ये लॉंग लेग नाहीये आणि सरळ बॉल गॅपमध्ये क्लिअर करत असताना 4 धावून कळता श्रेयसच्या बॅटमधून चौकार.
33 फलकावरती आपण पाहतोय 33 रन्स स्कोर कडे लागले गेले. श्रेयसच्या बॅटमधून चांगला हुक शॉट पाहायला मिळाला. 33 फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा चेंडू असेल. वेगवान बॉल आणि त्याच वेगेने बॅट्स स्विंग या ठिकाणी गेले होते. लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगल मिळते या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सध्या फलकावरती आपण पाहतोय 34 या आकड्यावरती. 34 रन्स स्कोर कडे लागले गेलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. देवस्थान डीजे चैतन्याला. मैदानाच्या आतमध्ये नागेशला आपण पाहतोय. ऑरेंज कॅप होल्डर या स्पर्धेमधील, परंतु सध्या तरी गोलंदाजी करावी लागणार आहे आणि गोलंदाजीमध्ये आपलं वर्चस्व दाखवावं लागणार आहे. ऑलरेडी मागील 2 सामन्यांमध्ये आपण पाहिले नागेशची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरलाय आणि खऱ्या अर्थानं ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स दाखवलाय. एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर नागेशांना आपण पाहतोय आणि तेच गोलंदाज 4थ्या षटकामध्ये दाखल झाल्यात. पहिलाच बॉल लेग कटचा वापर त्या ठिकाणी केला होता. टप्पा चांगला नाहीये, लाईन चांगली नाहीये. तर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीने त्यांना पाहायला मिळतो. टीमची टोटल सध्या फलकावरती आपण पाहतोय 35 या आकड्यावरती. 35 रन्स स्कोर कडे आपण पाहू शकतायत. नागेशांचा रोल खूप महत्वाचा राहणार आहे या मॅच मध्ये. बरसावा लागणार आहे सेकंड इनिंग मध्ये, कारण समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे. फटका फसलाय. शतक त्या ठिकाणी येत आहे. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच कंप्लीट झालेली नाहीये. कॅच ड्रॉप होतोय. झेल खूप महत्वाचा होता आणि तो महत्वाचा झेल या ठिकाणी सुटलाय. श्रेयस आपण पाहिलं एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि त्याच फळाचा झेल सुटला. बॅकअप चांगला नाहीये, त्यामुळे अजून एक धाव या बॉलवरती मिळेल. एकंदरीत 3 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. निराशा स्पष्टपणे जाणवते गोलंदाज नागेश यांच्या चेहऱ्यावरती, कारण मागच्या दोन्ही बॉलवरती ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या बाजूने घडलेल्या नाही आहेत. या बॉलवरती संधी होती विकेट प्राप्त करून देण्याची, परंतु क्षेत्ररक्षकाला त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. एकंदरीत आपण पाहू शकता एक चेंडूचं केल्या ठिकाणी झालाय. 38 फलकावरती लागल्यात. 38 वरती ही टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते. 4 धक्के आतापर्यंत लागल्यात. 4 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. गोवा ग्रुप फणसपाडा टीमच्या माध्यमातून एक पार्टनरशिपची गरज आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये ती पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर त्या ठिकाणी 1 बाउन्स फील्ड करतायत. कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. हिरदाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. ग्रीशा 11 आणि दुसऱ्या बाजूला गोवा ग्रुप फणसपाडा. 2 टीम मधील ही बॅटल सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीमसाठी हा एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रीशा 11 दुसऱ्या बाजूला गोवा ग्रुप फणसपाडा. या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळेल. बॅटची रेडिंग एज होती आणि त्यानंतर फाईन स्लिपमध्ये कुठली चुकी झालेली नाहीये आणि प्रदीपला परतावा लागणार आहे तंबूच्या अस्त्राला. धक्का क्रमांक 5 होता त्या ठिकाणी लागलाय गोवा ग्रुप फणसपाडा टीमला. मांडवा खाली जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी तंबूच्या अस्त्राला परतला गेलाय. 5 धक्के आतापर्यंत लागल्यात गोवा ग्रुप फणसपाडा टीमला. नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पोटेन्शियल दाखवावा लागणार आहे. तो ट्रेडमार्क एका बाजूला श्रेयसला दाखवावा लागणार आहे. वेगवान चेंडू इथून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये रणजित कॅच नंबर 2 कंप्लीट करतायत आणि प्रशांतला आल्या पावली परतावा लागणार आहे तंबूच्या अस्त्राला. अजून एक विकेट. 6वा धक्का गोवा ग्रुप फणसपाडा टीमला.
थँक्यू डीजे. वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजून एक विकेट नागेशच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या परिसरामधील एक स्टार प्लेयर आणि तो स्टार प्लेयर या ठिकाणी चमकताना आपण पाहिलं या हिऱ्याला. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सातत्याने कटरचा वापर या षटकामध्ये केला गेला. बाउन्स चांगला प्राप्त झाला होता आणि बाउन्सवरती बीट केला गेला. शेवटचा बॉल चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वैभव स्ट्राईक येण्यावरती दुसऱ्या बाजूला श्रेयसला स्ट्राईक आलेली नाहीये. फॉरवर्ड डिफेन्समध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव मिळते या बॉलवरती. एकेरीवरती संपुष्ट लागणार आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या फलकावरती आपण पाहतोय 39 वरती. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची. 39 धावा फलकावरती लागल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये काय कॅल्क्युलेशन असेल कॅप्टन श्रेयस आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीने वैभवचं याकडे लक्ष वेधी असणार आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जाऊया संगीत कक्षामध्ये. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करा. थँक्यू डीजे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागील 4 षटकांचा जर विचार केला तर नागेश यांचा जर विचार आपण केला त्यांचा स्पेल माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 5 धावा खर्च केले आणि महत्त्वाचे 2 विकेट त्यांनी अचीव केले. तर स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आशुतोषला सुद्धा एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं स्लॉग ओव्हरमध्ये अनेक सारे विक्रम त्याच्या नावावरती राहिल्यात. अनेक सारे विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिल्यात आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स अपेक्षित असणार आहे. पेशा 11 टीमला बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि तो बॉलिंग अटॅक चर्चेचा विषय ठरला आहे मागच्या 4 ओव्हरमध्ये. आणि आज आपण पाहिलं मागील 4 सामन्यांमध्ये पूर्णपणे या गोलंदाजांचं वर्चस्व आणि या मॅचमध्ये सुद्धा ते दृश्य सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आशुतोष अर्थातच आशुला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आणि स्लो ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती वैभवला बीट केल्या गेल्या. 5व्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं वैभवला संघर्ष करत होता आणि या षटकामध्ये सुद्धा पहिल्या बॉलवरती संघर्ष करताना दिसला. पॅटर्न बॉलमध्ये जे प्रॉमिसिंग कनेक्शन हवं आहे ते प्रॉमिसिंग कनेक्शन त्याला करता आलेलं नाही आतापर्यंत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाउन्स वरती या ठिकाणी बीट केले गेले. रनआउटची संधी आहे आणि विकेट गमावा लागणार आहे. फलंदाज वैभव या ठिकाणी तंबूच्या आसरा परतत असताना 7वा धक्का. दोन चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. एक चॅलेंजिंग टोटल स्कोर कार्डवरती बिल्ड करावं लागणार आहे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये कारण तो बॉलिंग अटॅक गोवा ग्रुप फनसपाडा टीमकडे सो फाईट करू शकतो सेकंड इनिंगमध्ये. ऑलरेडी आपण पाहिल्या आजच्या रजनीमध्ये सततने गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आणि गोलंदाजांसाठी आजची जी खेळपट्टी आपण पाहतोय ती पोषकदायक राहिले. जे क्लायमेट पूर्णपणे शांत आहे आजच्या रजनीमध्ये आणि ते गोलंदाजांसाठी या ठिकाणी आपण पाहतोय पोषकदायक राहिले.
2 बॉल्स इकडे ठिकाणी झाले धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 39 वरती 39 रन स्कोर करते लागल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या स्लॉग ओव्हरमधील. स्लॉग ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली अश्विनने पहिल्या 2 बॉलवरती. तिसरा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती आहे. प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच वेगेवरती स्वार होता आला नाहीये मागच्या 3 बॉलवरती फलंदाजांना. आणि बॅटर या ठिकाणी आउट होतील. पंच कशा पद्धतीने विकेट गेल्या हिट विकेट च्या मदतून या ठिकाणी स्वयंचित बाद होताना पाहायला मिळतात. श्रेयस अजून एक विकेट 8वा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या बॉलवरती. DRS चा वापर या ठिकाणी केला गेला. एक्झॅक्टली हिट विकेट. डीजे 2 मिनिटं थांबवतोय. विकेट एकंदरीत आपण पाहू शकतायत 8 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. 8 धक्के आतापर्यंत लागलेत. बॅटिंग टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. सुरुवात चांगली झाली होती. 11 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर 2 षटकांचा जर विचार केला तर 2 षटकांमध्ये 27 होते ज्यावेळेला भाविक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता. परंतु भाविकची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी धावांसाठी संघर्ष करताना आपण पाहिलं. हा बॉल सुद्धा या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती आहे का तर नाही. पंचांचा सिग्नल येतोय इट्स अ वाईट बॉल. असं दर्शवित असताना हा चेंडू अवंतर आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 40. अजूनही 2 चेंडूंचा केलं बाकी आहे. अश्विन या ठिकाणी प्रभावित केलं. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स आशुतोषने मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आणि तोच अनुभव या ठिकाणी दाखवून दिला या स्लॉग ओव्हरमध्ये. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नशिबाची साथ या बॉलवरती मिळताना पाहायला मिळेल आणि सरळ चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉपला महत्वपूर्ण धावा येताना पाहायला मिळत आहेत या शेवटच्या क्षणाला चौकात. शेवटचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. येस 2 बॉल बाकी आहेत. थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झाली होती. स्कोरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. या बॉलवरती रन्स मिळणार नाही आहेत. 44 धावा फलकावरती लागले. शेवटचा बॉल असेल एकंदरीत आपण पाहणार आहोत. हा शेवटचा बॉल आशुच्या मदतून स्लॉग ओव्हरमध्ये या ठिकाणी प्रभावित मारा दाखवलाय. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला कृतिका एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला कृतिका एंटरप्राइजेस या 2 टीम मधील ती बॅटल आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडेसे पुढे जरूर आले होते परंतु त्यानंतर स्वतःला कंट्रोल केलं. इथून विकेट मिळू शकतो. रनआउटची रूपाबंद आणि याच विकेट मिळताना पाहायला मिळतोय. 2 धावा येताना पाहायला मिळत आहे. तिसऱ्या धावावरती विकेट गेलाय आणि या दोन्ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 46 रन स्कोर करते लागले. 47 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा आणि दुसरी बाजूला कृतिका एंटरप्राइजेस पाठीचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. 47 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 47 टू विन असेल. 5 षटकांमध्ये एक चॅलेंजिंग टोटल स्कोर करते आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर बॅटिंग युनिटमध्ये आपण पाहिलं भाविकला ज्याने 17 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. त्याच्या व्यतिरिक्त जयदासच्या बॅटमधून 8 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर शून्याचे चष्मे बऱ्याच फलंदाजांनी त्या ठिकाणी परिधान केले होते. टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा आणि दुसऱ्या बाजूला कृतिका एंटरप्राइजेस पाठीचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. तर टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि फिल्डिंग लावून घ्या. चेक चेक 2 संघ चला आपण या कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा आणि कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा या 2 संघादरम्यान हा सामना आहे आणि त्याची नाणेफेक आता टॉस केलं जाईल.
दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपण लगेच टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग अर्थात VGPL जे सुरू आहे आणि आता महत्त्वाचं मॅच ऑनगोईंग मॅच देखील आहे त्यावरती देखील नजर असणार आहे. पण नाणेफेकीचा कौल तितकाच महत्त्वाचा आहे. दोन टीम कॅप्टन जांभूलपाडा आणि पाटीचा पाडा प्रत्येक एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस अजित आपण टॉससाठी या. कृतिका एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल टॉस केला जाणार आहे. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं याच्या माध्यमातून सुरू असलेला हा वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा आपण थरार डे नाईटची स्पर्धा आणि त्या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये हळूहळू लीग स्टेजवरचा एक एक सामना महत्त्वाचा आहे. काही स्टॅटिस्टिक आहेत की कुठला संघ आता चांगल्या पद्धतीनं सामने जिंकून पुढे जातो आणि कुठल्या संघाला सामन्यामध्ये विजयी संपादित करणं तितकंच आवश्यक किंवा तितकंच इथे गरजेचं राहणार आहे. महत्त्वाचा मॅच आहे. प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. समोरच्या कक्षामध्ये आपण हार्दिक यांचा आवाज ऐकत होता. त्यानंतर हलकासा बदल तिथे केला जाईल. आमच्या जोडीनं पुन्हा एकदा जॉईंट होतील आदेश पाटील जॉईंट होतील समोरच्या कक्षामध्ये. त्यानंतर टॉस दोन नाणेफेक केली जाते. चेक नाणेफेकीचा कॉल केला जातोय. दोन्ही संघ कर्णधार तिथे पोहोचलेत आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पंकज पाटील यांची राहिलेली आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. एका बाजूला कृतिका एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला कृतिका एंटरप्राइजेस या दोन संघादरम्यान हा सामना आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. टॉस टेल इज द कॉल अँड इट्स टेल. याचा आता टॉस जिंकलाय. कृतिका फक्त आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोघांना देऊया आपण शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. कृतिका एंटरप्राइजेसनं नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा क्षेत्ररक्षण होता आता फिल्डिंग करू. सामना तिथे सुरू आहे. समोरच्या कक्षाच्या दिशेने जाऊया जिथे आदेश पाटील रेडी आहेत. थँक्यू सो मच तुकाराम मंगेला सर. व्हेरी वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सुपर स्ट्राईक रणजितच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. याला म्हणतात स्वॅग से करेंगे स्वागत. स्कोर का 10 रन्स और कार्ड. उलटा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा हा मानस आणि खूप सुंदर पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ज्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. पंचांकडे लाऊड अपील परंतु हलकासा पॅड लाईनला ब्रश होऊन हा चेंडू अगदी निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये. अर्ध विकेटने अगदी गोलंदाजी करण्याची मानसिकता आणि थोडासा यस पॅड लाईनला हलकासा चेंडू ब्रश झाला. अपील होती. या अपीलवर अगदी तेवढा उत्साह नव्हता. योग्य त्या चेंडूची डिलिव्हरी अगदी आपण पाहत आहे. टॅप केलाय. खूप सुंदर पद्धतीचा स्ट्रोक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होईल. एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने 11 या अंकांवर आमच्या समवेत हार्दिक गिने आहेत. आज खूप महत्वाचा दिवस आणि आज या महत्वाच्या दिवसामध्ये जो टेबलमध्ये संघ आहे ना कधी रँकिंगवर पुढे आहे तर कधी थोडासा मागे आहे. परंतु परिपूर्ण दोन्ही संघादरम्यान हा संघर्ष पाहायला मिळतोय. आणि सुद्धा कुठले संघ पुढे जातील याचं उत्तर मिळणार आहे. जसं सत्र पुढे जाईल 11 अंकांवर धावफलक 4 चेंडूंचा खेळ इथूनच समाप्त झालाय. मोठा फटका. आता मात्र नागेशची बारी. अगोदर रणजित आता नागेश. खूप महत्वाचा फटका. बागफुटला जाऊन सुसज्जित झाले. फॉलोइंग स्वीप मध्ये कन्वर्ट केला. 6 मॅक्झिमम.
नागेश स्ट्राईक वरती आले आणि त्यांनी गोलंदाजांवरती एअर स्ट्राईक केलाय खऱ्या अर्थानं, कारण काय फटका खेळला होता. पहिलाच बॉल होती इंटेंट या दोन्ही फलंदाजांनी दाखवलाय. आधी रणजित यांना पण पाहिलं आणि त्यानंतर नागेश हा बॉल सुद्धा इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ज्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं थ्रू दी कव्हर हा फटका खेळण्याचा मनसुबा होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17. ज्या पद्धतीने आदेश सर ही सुरुवात झालाय 47 धावांचा पाठला करत असताना काय म्हणाल? आतापर्यंत ही जोडी आहे ना ती कारगर साबित झाले. मोस्ट इकॉनॉमिकल पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने बिल्ड करण्याचा मानस या दोन्ही खेळाडूंमध्ये. त्यामागचं कारण मी मागे स्पष्ट केलं होतं की एकाच संघामधनं एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळतायत. या अगदी आपण पाहू शकाल वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकाच संघामध्ये दोन्ही खेळाडूंची अगदी वर्णी आहे. म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे, जो सामंजस्यपणा आहे, कॅल्क्युलेशन क्रिएस घेत आहेत आणि एकमेकांवर भरोसा आणि त्याच पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल ही कणखर सुरुवात. त्याचंच कारण आहे ग्रीशा 11 जांभूलपड आतापर्यंत दोन्ही सामने जिंकलाय आणि या तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा अगदी आपण पाहताय अगदी पुढे आहे. कारण की 47 धाव्यांचा पाठलाग अगदी करतोय आणि 17 धावे या स्कोर कार्डवर लागल्यात. म्हणजे उर्वरित चेंडू शिल्लक असेल तुमच्याकडे 24 आणि 24 मध्ये करायच्या 30 धावा. येणाऱ्या 4 षटकांमध्ये इथून 30 धावांची गरज आहे. हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे. या षटकामध्ये भरपूर काही गोष्टी आपण पाहणार आहोत, कारण हे षटक आहे भाविकचं आणि याच भाविकने या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडले खऱ्या अर्थानं. बॅटिंग करत असताना इम्प्रेस केला तर गोलंदाजीमध्ये इथून प्रभावित करावा लागणार आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये नाविन्य दाखवावं लागणार आहे. पहिलाच बॉल त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून येताना पाहायला मिळतोय. पंच दर्शवत आहेत नितेश कदम सर, इट्स व्हाईट बॉल. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय भरपूर चेंडू फिरला होता. लेग कटर होता, परंतु हा खऱ्या अर्थानं लेग कटर बरोबर आउटसाइड ऑफ स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 18. भाविक याने आज व्हेरिएशन दाखवले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. खूप चांगल्या पद्धतीची लाईन मेंटेन केले. पुन्हा एकदा हलकासा चेंडू थोडासा फिरला होता, बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहू शकाल खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. डीप कव्हर रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड 19 या अंकांवर ग्रीशा 11 जांभूलपाडा हा संघ पाठलाग करतोय 47 धाब्यांचा. गोवा ग्रुप वनसपाडा संघ धावा तर झाल्यात त्या पद्धतीने, परंतु तेवढ्या कन्व्हिन्सिंगली नाही आहेत. म्हणून इथे आता गोलंदाजी तुम्हाला योग्य त्या पद्धतीने आकारावी लागणार आहे. चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या गोलंदाजीच्या माध्यमातून योग्य ते कॉन्सन्ट्रेट इथून ठेवावं लागणार आहे, कारण की हे मॅच हार्दिक खूप इम्पॉर्टंट असेल. एक इम्पॉर्टंट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि गोवा ग्रुपचा जर विचार केला तर गोवा ग्रुप वनस्पती टीम आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये मागच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला राहिला नव्हता. आता या मॅचमध्ये तो कमबॅक करायचा आहे, त्या दृष्टीने इथून चांगला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. गोलंदाज भाविकवरती नजर असणार आहेत. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. थोडासा धीमा गतीचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न दाखवला, परंतु त्या ठिकाणी दुखापत झाले. पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर मैदानामध्ये करा प्लीज.
घ्यायचंय. चला गोवा ग्रुप संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला गोवा ग्रुप फणसपडा टीम आपण फिल्डिंग लावून घ्या. दिशा 11 आज संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. 27 अंश अजूनही विजयासाठी गरज आहे. भाविक आहे एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडूंचं क्रेडिट जाणं आणि मागील 2 बॉलवरती 2 धावा येताना आपण पाहिल्यात. थोडासा व्यत्यय आला होता, माफ करा. ऑनगोईंग मॅच अगदी थांबली होती. प्रत्येक खेळाडूने स्वतःची काळजी स्वतः घ्या खेळाडू मित्रांनो. स्पर्धा तर आहेच परंतु स्वतःपेक्षा जास्त काही मोठं नाही आहे, म्हणून दुर्घटना से देर भली त्या गोष्टीचा आपण नक्कीच अवलंब करा. ज्या गोष्टी झाल्यात त्या सांगण्या योग्य नाहीत मायक्रोफोनवरनं, परंतु नक्कीच हे सांगेल की प्रत्येक खेळाडूने आपल्या स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. 20 या अंकांवर धावफलक 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा मॅच ऑन होत आहे. भाविक असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईक एंडला मिस्टर रणजित याला अगदी आपण पाहत आहे. लिव्ह केले या चेंडूला अगदी आपण पाहत आहे, परंतु जास्तीत जास्त बाहेर आहे. आउटसाइड ऑफ अगदी टाकण्याचा हा मानस. स्विंग आला, वाईटचा इशारा पंच नितेश कदमच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने स्कोर कार्ड आहे 21. ग्रीश 11 जांभूलपाडा संघ. या विकेटवरती भाविकला चांगला टर्न प्राप्त होतोय, परंतु जो टप्पा हवा त्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झालेली नाहीये. मागच्या काही चेंडूंमध्ये 2 एक्स्ट्रा रन येताना आपण पाहिल्यात. एक धाव खूप महत्त्वाची आहे. बॅट लिडिंग एज त्या ठिकाणी जरूर घेतली होती. विकेट किपर तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. सामंजस्यपणे क्रिकेट हाताळले रणजित आणि नागेशाने, म्हणून मी म्हटलं की आतापर्यंत सक्सेसफुल पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये झालंय. त्याचंच कारण आहे की नागेशने आतापर्यंत सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये अर्जित केल्यात आणि तोच अगदी या फलंदाजी मार्कवर. कालचा दिवस सुद्धा सुंदर त्याच्या नावावर गेला. आजच्या दिवसामध्ये सुद्धा सुरेख अगदी त्याची सुरुवात आहे. स्विचचा फटका मारण्याचा मानस, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला योग्य तो झेल. थोडासा अंगलट आला हा फटका. याला म्हणतात जिथे स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतली नागेशाने, कारण की सरळ बॅटने धावा येत होत्या. बॅट क्रॉस करायची आवश्यकता हा प्रश्नचिन्ह, परंतु उत्तर सापडलं. विकेट मिळाली. फलंदाज बाद. कौतुक झालं, त्या कौतुकास्पद ती कामगिरी पाहायला मिळालं नाही. थोडासा स्विचिटचा फटका खेळण्याचा मानस, हलकासा स्टिकरला चेंडू लागला. वरच्या एंडे अगदी आपण पाहू शकाल आणि योग्य तो झेल स्वीपर कव्हर रिझन मध्ये अगदी टिपला. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अगदी हा पहिला धक्का तंबूच्या आशेला जात असताना महत्वाची विकेट नागेश. एक अत्यंत महत्त्वाची विकेट आपण पाहिली. ऑरेंज कॅप होल्डर या स्पर्धेमधील या लीगमधील आपल्याला पाहायला मिळतोय. नागेश आणि या मॅचमध्ये एक षटकार त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता, परंतु त्यानंतर संघर्ष त्यांनी केला होता. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशुतोषला आपण पाहतोय. अर्थातच आशू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, ज्याने गोलंदाजीमध्ये खास करून स्लॉग ओव्हरमध्ये जो परफॉर्मन्स दाखवला अप्रतिम. पहिल्याच बॉलवरती पंचांकडे अपील त्या ठिकाणी जरूर केली गेली, परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाहीये. परंतु पहिल्याच बॉलवरती आशूला इथून पॅनिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दाखवला होता गोलंदाज भाविकने. आता पहा, 2 गोष्टी या अपीलमध्ये पाहण्या योग्य होत्या. एकतर तुमची पिचिंग कुठल्या दिशेने होती आणि जो इम्पॅक्ट आहे तो हलकासा या चेंडूवर अगदी आपण पाहत आहे जो डाऊन द लेग अगदी जात असताना पाहायला मिळाला आणि हेच पंचांनी अगदी त्या दिशेने हेरलं नितेश कदमच्या माध्यमातून. कारण की जो अँगल आहे ना तो कधी मात्र आतमध्ये येईल तर कधी बाहेरच्या दिशेने जाईल आणि म्हणूनच लाईन बिलॉंग टू द अंपायर हे आपण नक्कीच म्हणत असतो आणि त्या दिशेने अगदी आपण पाहता लेग बाईचा इशाराला एक अतिरिक्त धाव मिळेल. 23 या अंकांवर स्कोर कार्ड. मोठा फटका मारण्याचा मानस त्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहत आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. चांगली व्हेरिएशन युक्त गोलंदाजी, कारण की हा भाविक याने या अगोदर खूप चांगल्या पद्धतीचं स्पेल हाताळलं होतं. यावेळेस हलकीशी फ्लाईट दिली होती आणि त्यानंतर थोडासा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. सरळ चेंडू यष्टीरक्षक हितेश यांच्या हातखंडामध्ये. डॉट बॉलची सांगता 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. 23 या अंकांवर स्कोर कार्ड. 47 धाब्यांचा पाठलाग होतोय. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 24 धाब्यांची आवश्यकता ही समोर असेल. घेऊया एक सुंदर अशी रिदम, घेऊया एक सुंदर असं गीत डीजे यशवंतच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हक्का, काढले डोंगरावर पडेल आई तुका ग आई माझी सोन्यावर
स्क्रीनवरती सध्या आपण जो ग्राफ आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं ग्रीशा 11 टीमला त्या ठिकाणी पुढे होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची गाडी थोडीशी खाली येताना आपण पाहिले. धावांची जी इमारत आहे ती थोडीशी या ठिकाणी खाली येताना आपण पाहिले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 23 वरती. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. तिसऱ्या षटकामध्ये प्रशांत आलाय गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूला आशुतोष आहे, तो सुद्धा एक स्लॉक हिटर आहे आणि त्याच्या बॅटमधून स्लॉक हिट येणं फार गरजेचं आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, बॉल सरळ निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. नशिबाची साथ या बॉलवरती मिळताना पाहायला मिळते. चौकार. चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. बॅटर आशुतोष आहे स्ट्राईक एंडवरती आणि त्याच्या अगेन्स्ट शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27. पुढचा बॉल प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त प्राप्त झालाय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय आणि कुठलीही चुकी त्याने केलेली नाहीये. भाविक त्या ठिकाणी होता एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, त्या ठिकाणी कुठलीही चुकी करत नाहीये. अजून एक विकेट आशुतोष गॉन. थँक्यू. मॅच मध्ये थोडीशी कलाटणी पाहायला मिळते. प्रशांत आहेत या स्पेल मध्ये. मोठा फटका मारण्याचा मानस, परंतु परिपूर्ण फटका मिस टायमिंग स्ट्रोक. जास्तीत जास्त हवेमध्ये हा चेंडू अगदी आपण पाहत आहे आणि भाविक याने अचूक झेल टिपला. नियंत्रण झेल अगदी आपण पाहत आहे आणि आता या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा हा मानस गोवा ग्रुप वनस्पडा या संघाचा. आजचा दिवस अगदी आपण पाहत आहे. खूप सुंदर पद्धतीने USA वर्ण विशेष करून कार्तिक सुरेशजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आपण करूया प्रार्थना. थँक्यू सो मच कार्तिक सुरेश पाटील. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या लक्षवेधी शुभेच्छा. 27 अंकांवर काय म्हणशील हार्दिक, ज्या पद्धतीने कमबॅक झाला, कारण की सुरुवातीमध्येच जो अटॅक ठेवला होता तो अटॅक कन्सिस्टंटली ठेवू शकले. त्याचं कारण आहे विकेट गेली आणि विकेट गेल्यानंतर आता दबाव टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच ज्या पण आपण पाहतोय गोलंदाजी झाले, खास करून भाविकला आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये जो कमबॅक झाला तिथून एक मोमेंटम मिळालं दुसऱ्या षटकामध्ये. अंपायरचा सेकंडला येतोय इट्स अ वाईट बॉल आणि तिथून एक आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स जो आपण पाहिला गोलंदाजांचा. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा प्रशांत ज्या पण पहिल्या 3 बॉलमध्ये आपण पाहिलं प्रशांतला एक चौकार पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरुद्धामध्ये आला, परंतु त्यानंतर त्याने विकेट सुद्धा मिळवली होती. आता पंकज आहे स्ट्राईक एंडवरती. पंकजच्या अगेन्स्ट सुद्धा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. 28 या धावसंख्येवरती इथून गाडी थांबलंय. बॅटिंग आहे टीमच्या अर्थातच ग्रीशा 11 या संघाची. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधील 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत. येणारे 2 बॉलवरती इथून नाविन्य दाखवावं लागणार आहे बॅटिंग आहे टीमला. शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न आणि पुल सरळ पाठवलाय बॉलला मिडविकेट सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. प्रशांत आहे. प्रशांतने आतापर्यंत शांत ठेवलं होतं कारण की विकेट गेली, परंतु तदनंतर सुसज्जित होते पंकज सुद्धा आणि काय जबरदस्त पिक केले. या स्ट्रोकला पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. खूप चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रोक आहे ज्यामध्ये अगदी महत्वाच्या धावा ऍड झाल्या. 34 या अंकांवर स्कोर कार्ड, 34 रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्कवर. लिव्ह केलं या चेंडूला. मागील चेंडूचा थोडासा हलकासा हा दबाव आहे. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ही पुन्हा एकदा स्कोर कार्ड वर मिळेल. धाव फलक 35 या अंकांवर 35. विजयासाठी 12 धावांची गरज आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला होता, परंतु एक षटकार आला आणि तिथून पूर्णपणे त्या मेहनतीवरती पाणी फिरलं गेले. कारण ज्या पद्धतीने त्या आधीच्या काही चेंडूंवरती रन्स आल्या नव्हत्या. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न दाखवला होता. बॉल बॅट ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35 वरती. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. म्हणजे रन बॉल इक्वेशन आपण पाहणार आहोत मैदानामध्ये. एका बाजूला पंकज आहे आणि दुसऱ्या बाजूला रणजित. या जोडीवरती भरपूर काही निर्भर असणार आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीचं अगदी प्रत्युत्तर दिलं.
हेच सक्सेसफुली आतापर्यंत ग्रीषा 11 जांभूलपाडा संघाचं हे कॉम्बिनेशन आहे. कारण की सुरुवातीमध्ये नागेश बाद झाल्यानंतर एक चांगली रिस्पॉन्सिबिलिटीने खेळ होत असताना आशू सुद्धा बाद झाला वैयक्तिक 5 धावांवर, परंतु पंकजने सुद्धा निराश केलं नाहीये. एक मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि आतापर्यंत 12 धावेंची आवश्यकता ग्रीषा 11 जांभूलपाडा या संघाला या मॅच मध्ये बॉन होण्याकरिता. भाविक आहे हे स्पेल खूप महत्वाचा असेल. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरीरापासून हलकेसे दूर राहिले. रणजित थोडंसं काय करतायत, इथून जाग्यावरून खेळण्याचा मानस आहे. चेंडूपर्यंत जाणं हे थोडंसं शक्य होत नाहीये आणि ज्या पद्धतीने जे व्हॅरिएशन आहे, फिंगर रोल करण्याचा प्रयत्न आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटसाइड ऑफ आणि अजून चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय, हा थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा मानस रणजिताच्या माध्यमातून टॅप केलं गेलंय. खूप सुंदर पद्धतीचा स्ट्रोक अगदी आपण पाहताय. सिंगलच्या साह्याने अगदी त्या दिशेने एक धाव स्कोर कार्ड पर्यंत मिळेल. पहा ज्या पद्धतीने सिच्युएशन आहे ना हार्दिक, त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःला तयार करा. कारण की इथे असं नाहीये रिक्वायर रन रेट 20च्या घरामध्ये किंवा 21च्या घरामध्ये. अगदी प्रत्येक बॉल गणित धावा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याच पद्धतीने अगदी डॉट झाल्यानंतर एक सिंगल घेतली, स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाले. तर 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज आहे. येणारे 4 बॉल जर परफेक्ट टप्प्यावरती टाकले तर जरूर हे जे इक्वेशन आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत कठीण होताना पाहायला मिळेल. परंतु या बॉलवरती चुकी झाली आणि इथून ती चुकी या ठिकाणी कितपत महागात पडेल याकडे लक्ष वेधी असणार आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 37 वरती. 37 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लेग कटर चांगले आहेत गोलंदाज भाविककडे, परंतु त्या लेग कटरचा जर विचार केला तर चांगल्या टप्प्यावरती हाताळलेले नाही आहेत आणि एकंदरीत एक्स्ट्राच्या रूपाने भरपूर धावा या इनिंगमध्ये आपण पाहिल्यात. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न युमेस आय विल डेफिनेटली इट. यष्ट दाखवल्या होत्या आणि यष्ट दाखवल्यात गोलंदाज भाविकने. गॉन हैदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला भाविकचा. या ठिकाणी यॉर्करचा प्रयत्न दाखवला होता आणि तो यॉर्कर सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. पंकजची एक अत्यंत महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळाली. आता नवीन फलंदाज अजित मैदानाच्या छतमध्ये दाखल झाले. अजितने आज जो झेल पकडलाय तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी आउटस्टँडिंग राहिला होता. 37 या अंकांवर धावफलक आहे. जुनी आवश्यकता आहे 10 धावेंची. ऑप्शनच्या बाहेर जास्तीत जास्त शपलून खेळण्याचा मानस होता आणि सरळ अगदी आपण पाहता यॉर्कर लेंथ हाताळली गेली भाविकच्या माध्यमातून. आज भाविक याचा कंट्रोल चेंडूवर खूप महत्वाचा राहिलाय. जास्तीत जास्त स्विंग होत आहे त्याची अगदी आपण पाहू शकाल बेनिफिट सुद्धा मिळालाय. अजून सुद्धा मॅच मध्ये काही शिल्लक असेल का हे सुद्धा पाहण्याजोग्य असेल. कारण की पहिला सामना आठवतोय आजच्या दिवसातील जिथे लो स्कोरिंग गेम होता, परंतु हा लो स्कोरिंग गेम सुद्धा शेवटच्या अंतिम षटकापर्यंत गेला होता. आता इथून त्याच सिच्युएशन मधून संघाला बाहेर काढायचं आहे. भाविक इथून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विटन बॉच करून खेळण्याचा प्रयत्न. रणजितला अगदी आपण पाहत आहे प्ले अँड मिस होत असताना प्रत्येक डॉट बॉल आता खूप निर्णायक असणार आहे. मॅच मध्ये परिपूर्ण कलाटणी देण्याचा प्रयत्न. आता लेंथ खूप महत्वाची आहे. टप्पा अगदी आपण पाहता योग्य त्या पद्धतीने हाताळला. तदनंतर स्विंग अँड मिस पुन्हा एकदा बीट झाले फलंदाज. 37 अंकांवर 3 गडी बाद. मागचे दोन्ही बॉल बरोबर टप्प्यावरती या ठिकाणी हाताळल्यात. हा बॉल सुद्धा त्या ठिकाणी परफेक्ट टप्प्यावरती पाहायला मला ऑन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. टीममधून फिल्डर त्या ठिकाणी पुढे आलाय. 2 धावांचा मानस त्याने दाखवलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. आता विजयासाठी 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 8 धावांची गरज आहे. प्रत्येक धाव इथून खूप महत्वाची असेल. सिंगल डबलला परिवर्तन जेव्हा जेव्हा केलं जातं ना तेव्हा जो दबाव आहे तो क्षेत्ररक्षण करणारा संघावर असतो. आता इथून 2 धावा महत्वाच्या जॉईंट झाल्यात. अजूनही आवश्यकता आहे 8 धावेंची आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 7 चेंडू 8 धावेंचं इक्वेशन. भाविकचा हा शेवटचा अंतिम चेंडू फिरवला. या चेंडूला पुन्हा एकदा झालेत बीट. मॅच मध्ये अजून सुद्धा रंगत आहे कारण की 39 धाब्यांवर 3 गडी बाद. 4 षटकांचा गडी ते झालाय समाप्त. 6 बॉल्स रिमेनिंग 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय या मॅच मध्ये गोवा ग्रुप फणसपाडा कमबॅक करेल की ग्रीषा 11 जांभूलपाडा संघ ही मॅच आपल्या दिशेने घेऊन जाईल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार
जाऊया आपण डीजेच्या दिशेने. आर पटराचे पोरा तुझा रूबाब गोरा माझे मागोमाग फिरता सारी गावाची पोरा पण जीव तुझे लागला हाय जीव तुझे लागला हाय जीव तुझे लागला हाय जीव तुझे लागला हाय सावाली नाही तुझी गावाली मी कल्पक हाय सावाली नाही तुझी गावाली मी कल्पक हाय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. कठीण वेळ आहे. या कठीण वेळामध्ये संघाच्या कामास यावं लागेल. चला प्लीज थोडीशी घाई करा. मैदानाच्या दिशेने पाणी जात आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धावींची गरज है. जीतने का मजा तभी आता है जब सामने वाला आपके हार का इंतजार करता है. इथून 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 8 धावींची गरज आहे. एका बाजूला रणजित आहेत ज्यांनी सुरुवात जबरदस्त केली होती. धमाके त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले होते, परंतु त्यानंतर पूर्णपणे शांत केली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला आपण अजितला पाहतोय ज्याच्या बॅटमधून 2 धावा आपण पाहिल्या 3 बॉलमध्ये. आता 6 बॉलमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत आणि हे इक्वेशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. येणाऱ्या 6 बॉलमध्ये या प्रत्येक बॉलवरती थरार आपल्याला पाहायला मिळेल. एक कॅश प्राइज येते विशेष करून अजित करिता. धनंजय चौधरी डीसी अगदी कोपरवरनं जॉईन झालेत. 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जर षटकार ठोठावत आहेत तर अजित करिता कॅश प्राइज आहे, परंतु ते नॉन स्ट्राईक एंडला रणजित आहे. एक एंडने अजित यांना अगदी आपण पाहत आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर जयदास याला अगदी आपण पाहत आहे. बॅटची एज फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये. मॅच मध्ये अजून सुद्धा रंगत आहे बिकॉज शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकला नाही. 5 चेंडू 8 धावा. धोखेबाज हो वादा करके कोई जाते हो धोखेबाज हो वादा करके कोई जाते हो. रास्ता धुंधला हो सकता है, मंजिल नहीं. संघर्ष बुरा हो सकता है, जिंदगी नहीं. इथून रस्ता कठीण आहे तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, परंतु त्या कठीण रस्त्यावरून चालत असताना ती वाट शोधतायत. काय जबरदस्त ठिकाणी गोलंदाजी राहिले मागच्या एकंदरीत 7 चेंडूंमध्ये. प्रत्येक बॉलवरती थरार रंगेल आणि मागच्या बॉलवरती सुद्धा थरार आपल्याला पाहायला मिळाला. साईड स्क्रीनच्या समोर बरोबर जे 2 प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल प्लीज आपण थोडंसं बाजूला व्हा. 39 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावींची गरज आहे 5 बॉलमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक धाव खूप महत्त्वाची राहणार आहे दोन्ही टीमसाठी. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आणि वेग या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता आदेश सर 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 8 धावींची गरज. क्रुशल मोमेंट आहे मॅचचे. अगदी आपण पाहताय पहिल्या चेंडूवर विकेट गेली. जो सेट फलंदाज होता तो बाद झाला. आता नव्याने आलेला फलंदाज अगदी मैदानाच्या दिशेने पहिला चेंडू खेळतोय आणि पहिला चेंडू डॉट. आता मॅच मध्ये परिपूर्ण रंगत वाढलंय कारण की 4 चेंडू इथून शिल्लक आहेत आणि 8 धाव्यांची गरज आहे. म्हणून आपण खेळाच्या माध्यमातून कधी पुढे जाऊ शकत नाही. ज्या पद्धतीने सिच्युएशन होती मॅच मध्ये परिपूर्ण भाविकाने आणलं आणि जयदास याने अगदी आपण पाहता या 2 चेंडूवर चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. आता एक एंडने धावची थोड्याची नामुष्की. यस इट इज. मॅच मध्ये परिपूर्ण जयदासाने अजून सुद्धा पकड निर्माण केलंय. आता येणारे चेंडू असतील 3 चेंडूंमध्ये 8 ची गरज. आशिक पुराना लगे माझी थँक्यू. रंगत वाढले मॅचच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल आणि रंग भरण्याचे काम जयदास याने केलेत. नावामध्ये जय आहे. काय तो विजय खेचून आणला जाईल का हे सुद्धा पाहणं योग्य. म्हणून आपण म्हणतो ना की तर्क वितर्क इथे आहेत फेल, कारण की खेळाच्या माध्यमातून क्रिकेट हे पुन्हा एकदा जिवंत होत असताना मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आता इथून संघर्षातून तुम्हाला वाट शोधायची आहे. संघर्षातून तुम्हाला पुनरागमन करायचं आहे. 3 चेंडू 8 ची गरज. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस. पुन्हा एकदा आपण पाहताय डॉट बॉल.
लागोपाठचे 4 चेंडू क्रुशल आहेत हार्दिक. आणि मॅच मध्ये आता आपण पाहताय गोवा ग्रुप फणसपाडा हा पुढे गेलाय. 2 चेंडू 8ची गरज. नक्कीच ज्या पद्धतीने मागच्या 4 बॉलमध्ये गोलंदाजी केली या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकता एक ड्रीम स्पेल हाताळण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय जयदास. एक मोठं नाव या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या नावाला चर्चा करण्यासाठी भाग पाडले या गोलंदाजाने. एकदा पूर्ण केली जाते डीपमध्ये फील्डर आपल्याला पाहायला मिळतोय. फील्ड करेपर्यंत थ्रो या ठिकाणी आपण पाहू शकताय झालाय जरूर, परंतु कलेक्शन चांगलं झालेलं नाहीये, त्यामुळे 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतात. आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. आज अगर संघर्ष का दौर है तो कल सफलता का सौर होगा. 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. दुख वाढलंय. प्रशंसा करावी लागेल गोलंदाजाची. ज्या सिच्युएशन मध्ये आले होते परिपूर्ण सिच्युएशन ग्रीशा 11 जांभूलपाडा या संघाकडे होते, परंतु कुठल्याही सिच्युएशन मध्ये स्वतःला नेहमी आपण बॅक करायचं असतं आणि तेच जयदास याने करून दाखवलंय. आता शेवटच्या अंतिम चेंडूवर हा सामना, म्हणूनच आपण म्हटलं ना की जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करू शकत नाही. आता एका चेंडूवर करायच्या 6 धावा. काही इथून षटकार येईल, काही इथून डॉट बॉल येईल, पाहणं योग्य असेल. आपण देऊया दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा. 1 बॉल्स 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 धावा 1 चेंडू आणि या बॉलवरती क्लीन बॉल्ड दांडी गोल केली गेले आणि एक जबरदस्त विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोवा ग्रुप फणसपाडा टीमचा. काय एकता या ठिकाणी पाहायला मिळाली, काय युनिटी आपल्याला पाहायला मिळाली या टीमची. मागच्या 12 बॉलमध्ये ज्या पद्धतीने खेळ आपण पाहिलाय प्रत्येक बॉलवरती खूप काही शिकण्यासारखं होतं. बऱ्याच गोष्टी प्रत्येक बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि इथून एक इन्स्पायर जरूर होताना पाहायला मिळेल तो म्हणजेच ग्रीशा 11 संघ आपण पाहणार आहोत. याला म्हणतात सांघिक विजय, याला म्हणतात सांघिक पार्टनरशिप, याला म्हणतात एकमेकांवर भरोसा. म्हणून सातत्याने आपण म्हणतोय ना की परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते, वो साथ में उडते. आणि 7 मध्ये उडण्याची ही भरारी अगदी गोवा ग्रुप फणसपाडा जी मॅच जिंकण्याच्या प्रतीक्षेमध्ये होते. ग्रीशा 11 जांभूलपाडा म्हणायचं झालं शेर के मुंह से निवाला छीन लिया आणि ही मॅच झाले वॉन. कॉंग्रॅच्युलेशन गोवा ग्रुप फणसपाडा संघ या मॅच मध्ये अगदी वॉन झाले. चला शेक हँड करून घ्या प्लीज, विनंती करतोय. ग्रीशा 11 जांभूलपाडा संघ आपण लाईनअप मध्ये या, हस्तांदोलन करा. एक ग्रेट मॅच, ज्या मॅचची अगदी गरज होती प्रेक्षकांना. आमच्या लाईव्ह थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जॉईन आहेत त्या सर्वांनाच ही मॅच मात्र नक्कीच आवडली असेल. घेऊया आपण सुंदर असा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने सुद्धा आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण समोर बघतोय भाविक याने 17 धावा केल्या, 6 चेंडू गणित. श्रेयश याने 8 धावा केल्या, 6